एखादा पूर्ण देश, तिथली एकदम हुशार आणि शहाणी माणसं हां, अचानक एका माणसाच्या मागे वेड्यासारखी का धावू लागतात यार? एक्झॅक्टली हाच प्रश्न पडतो. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. लोकशाही स्वतःच्याच हातानं स्वतःचं मरण कशी काय ओढवून घेते? आज ह्याच प्रश्नावर मी ऍक्च्युली विचार करत होतो. आणि हा एकदम भारी प्रश्न आहे. म्हणजे याच भयंकर पण कुतूहल वाढवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आज आपण एका नेक्स्ट लेव्हल पुस्तकावर सविस्तर चर्चा करणार आहोत. क्या बात आहे. कोणतं पुस्तक आहे? आजच्या पुस्तकाचं नाव आहे नाझी भस्मासुराचा उदयास्त आणि याचे लेखक आहेत वी.ग. कानिटकर. राईट. आणि हे म्हणजे नुसता इतिहासाचा बोरिंग दस्तावेज नाहीये बरं का, तर माणसाचा माइंडसेट कसा बदलतो आणि एखादा समाज स्वतःच्या विनाशाकडे कसा जातो याचा हा एक लिटरली गेम चेंजर अभ्यास आहे. होय. आणि मित्रांनो, आज आपण या विषयाच्या एकदम मुळाशी जाणार आहोत. म्हणजे फक्त दुसऱ्या महायुद्धाचा कोरडा इतिहास नाही बघायचा आपल्याला. अजिबात नाही. हुकुमशाह कसे तयार होतात, सर्वसामान्यांचा माइंडसेट कसा बदलला जातो, हे बघायचंय. अगदी बरोबर. कारण ही एका देशाच्या मानसिक आजाराची गोष्ट आहे बेसिकली. जेव्हा पूर्ण समाज एकाच विचाराने पछाडला जातो तेव्हा काय होतं हे यात दिसतं. ट्रू. आपण थेट 1923च्या म्युनिक बंड, ज्याला म्युनिक बियर हॉल पुच म्हणतात, त्या सीनपासून सुरू करू. हा, तो राडा ना? हो, तोच राडा. बव्हेरियाच्या सरकारला उलथवून टाकण्यासाठी एका बियर हॉलमध्ये झालेला गोळीबार. तो माणूस तिथे पकडला जातो. आणि विशेष म्हणजे जेलमध्ये बसून तो माइन कॅम्प म्हणजे माझा लढा नावाचं पुस्तक लिहितो. ओ माय गॉड, लिटरली अंगावर काटा आला. सिरियसली यार, तिथे त्याच्या डोक्यात तो पूर्ण भयंकर प्लॅन शिजतोय. तो सीन डोळ्यासमोर आणला ना तरी भीती वाटते. आणि या पुस्तकाच्या टायटलमध्ये जो भस्मासूर शब्द वापरलाय ना, त्याचा रिअल लाईफ कनेक्ट मला आपल्याकडच्या गावकीशी किंवा स्थानिक राजकारणाशी लागतो बघ. अरे वा, कसं काय? अरे हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. आपल्याकडेही गावामध्ये एखादा माणूस सुरुवातीला खूप भारी वाटतो, लोकांची कामं करतो, आपणच त्याला डोक्यावर बसवतो. आणि मग तोच भस्मासूर होऊन गावाला खायला उठतो. ज्या हाताने त्याला आशीर्वाद दिला तोच हात तो कापून काढतो. हे अगदी तसंच आहे, फक्त इथं गाराची जागा एका मोठ्या देशाने घेतली होती. चायला एकदम अचूक उदाहरण दिलंस. पण मग मुख्य प्रश्न हा उभा राहतो की लोक अशा माणसाला डोक्यावर का बसवतात? परिस्थितीमुळे. एक्झॅक्टली. याचं उत्तर ॲक्च्युली त्यावेळच्या वायमार प्रजासत्ताकच्या आर्थिक मंदीत आहे. हां, पहिल्या महायुद्धानंतरची परिस्थिती. येस. सिरियसली विचार कर. वर्सायच्या तहामुळे एवढा मोठा दंड लागला की सरकारने नोटा छापायचा सपाटा लावला आणि त्यातून हायपर इन्फ्लेशन आलं. ती महागाई एवढी भयानक होती ना की लोकांच्या आयुष्यभराचे कष्ट मातीत मिसळले. हो, एका ब्रेडच्या तुकड्यासाठी लोकांना पोतेभर नोटा घेऊन जाव्या लागत होत्या. पैशाची किंमत कागदापेक्षाही कमी झाली होती. बापरे. लोक थंडीत लाकडं जाळण्याऐवजी होट्यांचे बंडल जाळत होते, कारण लाकडं महाग होती. जेव्हा माणसांवर अशी गरिबीची आणि अपमानाची वेळ येते तेव्हा त्यांना कुणीही तारणहार वाटू लागतो. बेसिकली ती परिस्थितीच गेम चेंजर होती. सो रिलेटेबल यार. लोक हतबल झाली की त्यांना कुणीतरी वाली हवा असतो, जो छाती ठोकून सांगेल की मी तुम्हाला यातून बाहेर काढेन. त्याच्यावर लोक आंधळेपणाने विश्वास ठेवतात. 100%. पण इथं सगळ्यात भयानक शिकण्यासारखी गोष्ट कोणती आहे माहितीये? कोणती? त्याने सत्ता काही बंदुकीच्या जोरावर बळकावली नाही. हे ॲक्च्युली त्याने सिस्टमलाच आतून हॅक केलं. हे एकदम नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे लोकशाहीचा कायदेशीर खूनच म्हणायचा याला. हो, हिटलरने लोकशाहीचा खून बेकायदेशीरपणे नाही तर कायद्याचा वापर करूनच केला. 1933चा राईक्सटॅग फायर आठवतोय? संसदेला लागलेली आग. हां, आणि त्याने दोष लगेच कम्युनिस्टांवर टाकला. राईट. लोकांच्या मनात आधीच असुरक्षितता होती, त्यात या घटनेने भीती निर्माण केली आणि त्यानंतर त्याने आणीबाणीचा कायदा लागू केला. बापरे. संविधानातल्या कलम 48चा वापर करून लोकांचे सगळे हक्क एका रात्रीत काढून घेतले. म्हणजे सुरक्षिततेच्या नावाखाली लोकांनी स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःच्याच हाताने बहाल केलं. एक्झॅक्टली. आणि इथूनच तो प्रोपगंडा सुरू झाला. जोसेफ गोबेल्सने जे केलं ना ते वाचून ऑनेस्टली रडालाच आलं. द बिग लाय, बरोबर? हो, कसं खोटं वारंवार बोलून खरं केलं गेलं. त्यांनी बाजारात एकदम स्वस्थ रेडिओ आणले, ज्याला वोल्क्स एम्फेंगर म्हणायचे. त्यावर फक्त त्यांचेच कार्यक्रम ऐकू यायचे. म्हणजे 24 तास एकच गोष्ट कानावर आदळत राहिली की माइंडसेट तसाच होतो. एक्झॅक्टली. आणि ह्याचा कनेक्ट बघ ना, आजच्या खोट्या व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स आणि अफवांशी कसा लागतो. समाजात कशी भीती निर्माण होते. अगदी बरोबर. लोक कशी आंधळेपणाने विश्वास ठेवतात हे बघून खूप वाईट वाटतं. पण अरे थांबा. काय झालं? तुम्ही एवढ्या मन लावून ऐकताय पण अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक भारी भाग येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा.
सिरियसली मित्रांनो, एकदम फ्री आहे. आणि हा वाईब मिस करू नका. हा, तर आपण कुठे होतो? प्रोपगंडा आणि हुकुमशहा. पण इथं थांब, मला ना थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे बघायचंय. मी थोडा डेव्हिल्स ॲडव्होकेट बनतो आता. अच्छा. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. आपण त्याला फक्त क्रूर मानतो, पण हिटलरने सुरुवातीला रक्ताचा एक थेंबही न सांडता 3 देश जोडले. हे काय सांगतोयस तू? अरे सिरियसली विचार कर. बेकार तरुणांना त्याने काम दिलं, ऑटोबानसारखे मोठे हायवे बांधले, फोक्सवॅगन गाडीची योजना आणली. तो एक हुशार स्ट्रॅटेजिस्ट होता. काहीतरीच. नीट वाचलं नाहीस का तू? पण हे सगळं त्याने केलंच ना. देशाचा विकास झालाच ना. तो फक्त मॅनिप्युलेटिव्ह होता. तो हुशार होता, पण देशाच्या भल्यासाठी नाही, तर विनाशाच्या तयारीसाठी. ओके, सांग तुझा वर्जन. बघ, त्याने बेरोजगारी कशी कमी केली, महिलांना आणि ज्यू लोकांना नोकऱ्यांमधून काढलं, आणि जे रस्ते त्याने बांधले ना, ते सर्वसामान्यांसाठी नव्हते. मग कशासाठी? ते रस्ते एवढे भक्कम होते की लष्कराचे रणगाडे एका सीमेवरून दुसऱ्या सीमेवर वेगाने हलवता यावेत. आणि नाईट ऑफ द लॉंग नाईव्स मध्ये त्याने काय केलं? स्वतःच्याच मित्रांना मारलं. हो, ज्यांनी त्याला सत्तेत आणलं त्या एसेच्या सैनिकांना एका रात्रीत मारून टाकलं. अधिकृत लष्कराचा पाठिंबा मिळवण्यासाठी स्वतःच्या जुन्या मित्रांचा बळी दिला. हा कसला मुत्सद्दीपणा? म्हणजे स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी काहीही. एक्झॅक्टली. हुकुमशहाला स्वतःच्या सावलीचीही भीती वाटते. हा भस्मासूर होता जो स्वतःच्याच लोकांना खाऊन मोठा झाला. हे वाचताना ती वाईब एवढी डार्क होती की लिटरली अंगावर काटा येतो. तुझा पॉइंट अतिशय बरोबर आहे यार. आणि इथूनच क्रूरतेचा तो काळा अध्याय सुरू होतो. सोशल डार्विनिझम. हो, निसर्गाचा नियम त्यांनी मानवी समाजाला लावला. फक्त आर्यन वंशच शुद्ध आहे आणि बाकीच्यांना जगण्याचा अधिकार नाही. आणि यातूनच छळछावण्या सुरू झाल्या. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स. बापरे, ते तर मृत्यूचे कारखाने होते. हो ना. माणसाला एखाद्या खराब वस्तूची विल्हेवाट लावावी तसं मारलं. झायक्लोन बी नावाचा विषारी गॅस वापरून गॅस चेंबरमध्ये लोकांना अमानुषपणे मारून टाकलं. माणूस माणसाशी इतकं क्रूर कसं वागू शकतो हा विचार करूनच डोकं सुन्न होतं. आणि हे सगळं एका प्रगत देशाच्या व्यवस्थेचा भाग म्हणून होत होतं. पण शेवटी पापाचा घडा भरतोच. ऑपरेशन बार्बारोसा, रशियावरील स्वारी. होय, कसा हुकुमशहाच्या अहंकारानेच त्याचा अंत केला बघ. हिटलरने आपल्या हुशार सेनापतींचं ऐकलं नाही आणि रशियाच्या जीवघेण्या थंडीत स्वतःचं सैन्य अडकवलं. फ्युरर प्रिन्सिपमुळे लीडर कधीच चुकू शकत नाही हे तत्व. राईट. हे म्हणजे गावाकडच्या एखाद्या अडमुठ्या सरपंचसारखं आहे, जो कुणाचंही ऐकत नाही, स्वतःला शहाणा समजतो आणि अखेर स्वतःसोबत पूर्ण गावाला खड्ड्यात घालतो. द इगो वॉज नेक्स्ट लेव्हल. आणि जाता जाता त्याने काय आदेश दिले ते बघ. नीरो डिक्री. तो जर्मनी नष्ट करण्याचा आदेश ना? हो, जर्मनीचं वनीय सुरलं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करून टाका. कारण त्याच्या मते जर लोक युद्ध जिंकू शकले नाहीत तर ते जगायला लायकच उरले नव्हते. बापरे, म्हणजे भस्मासूर स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून भस्मसात झाला. अगदी तसंच. तर ही फक्त एक इतिहासाची गोष्ट नसून आजच्या जगासाठी एक धोकाची घंटा आहे. हो, जेव्हा आपण एखाद्या नेत्याला देव मानून प्रश्न विचारणं सोडून देतो, तेव्हा आपणच एका नवीन भस्मासुराला जन्म तर देत नाहीये ना, यावर नक्की विचार करा. आणि विचार करा, आजच्या काळात जेव्हा AI आणि सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स आहेत, तेव्हा एखाद्या नवीन भस्मासुराला उदयाला येणं अधिक सोपं झालंय. हा प्रश्न खरंच अस्वस्थ करणार आहे. हे पुस्तक नक्की वाचा, पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. आणि मित्रांनो, कॉमेंटमध्ये सांगा या पुस्तकातला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त आणि भारी पुस्तक येतंय. अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.